इकडे मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती 26 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि जगभरामधले शिवप्रेमी हळहळले. मात्र शिवप्रेमींसाठी आनंदाची बाब म्हणजे राजकोट किल्ल्यावरती शिवरायांच्या नव्या पुतळ्याच्या कामाला आता वेग आलाय. नव्यानं उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याची झलक महाराष्ट्र सर्वप्रथम एबीपी माझावरती पाहत आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार हे शिवरायांच्या नव्या पुतळ्याची उभारणी करतायत. अनिल सुतार यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी. राजकोटच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्यानं उभा केला जाणार आहे आणि त्याच्या कामाला देखील सुरुवात झाली आहे. ज्यांच्याकडे हे काम आहे आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फुटी पुतळा या ठिकाणी उभा करणार आहेत ते सुतार सर आपल्यासोबत आहेत. तर जो पुतळा आहे तो कसा असेल? हा याचा पोज साधारण तीच आहे. एवढं त्यात म्हणजे थोडेसे चेंजेस म्हणजे एक तर मोठा पुतळा आहे 60 फुटाचा, म्हणजे डोक्यापर्यंत 60 फूट आहे आणि तलवारीपर्यंत आणखीन 15-20 फूट आणखीन वर जातो. आणि जी ती जागा आहे ते समुद्रकिनारी आहे जिथे पूर्वी पुतळा लागला होता. तिथे हवा खूप चालते. तर त्या दृष्टीने आधी आम्ही जे स्ट्रक्चर बनवलं आहे ते स्टेनलेस स्टीलचं स्ट्रक्चर आहे. त्या ड्युप्लेक्स नावाचं स्टील असतं, खूप मजबूत असतं. तर IIT मुंबईने त्याचं अप्रुव्हल दिलेलं आहे आपल्याला. निर्मितीला किती दिवस लागतील असं आपल्याला वाटतं? आपल्याला 6 महिन्याचा वेळ मिळालेला आहे. पुतळा उभारताना गेल्या वेळच्या अनुभवाचा म्हणजे अनुभवातून काय शिकायला हवं असं आपल्याला वाटतं? काय की म्हणजे एक तर एक्सपिरियन्स गरजेचं असतं कोणालाही. कारण काय मोठी वस्तू आहे, समुद्राजवळ आहे, तिथलं हवामान कसे वादळ येतात, कशी हवा चालते, ते सगळं लक्षात ठेवून स्ट्रक्चर डिझाईन करायला पाहिजे. आम्ही बरेच मोठे मोठे 100, 100, 150 फुटाचे पण पुतळे केले. आम्ही प्रत्येक वेळी चांगला स्ट्रक्चर इंजिनियर म्हणजे ज्याला माहिती आहे आपल्या कामाबद्दल, तिथले जे अर्थक्वेक झोन असतो, हवाचा काय वेग आहे, ते सगळं आपण लक्षात ठेवून आपण ते डिझाईन करतो. मूर्तीच्या मागची काय संकल्पना आहे? संकल्पना अशी आहे की म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराज आपलं तलवार उगारून आपल्या माळव्यांना सांगतात की आपण कोणी पण आपल्या अगेन्स्ट जर कोणी आलं तर आपण त्यांच्याशी लढाई करू. आणि एक दगडावर त्यांचा पाय ठेवलेला आहे, उजवा पाय असं दगडावर आहे, कारण तिथे सगळं खडक आहे तिकडे मालवणला. तर त्याच दगडाचा आपण एक सपोर्ट म्हणजे असं की त्या एन्व्हायरमेंटमध्ये तिथे जेव्हा कधी राहिले असेल तिथे उभे, कसं दगडावर उभे राहून त्यांनी आश्वासन दिलं असेल किंवा आव्हान दिलं असेल, तर त्या पोजमध्ये आपण ते पुतळा केला. काय काळजी घेतली आहे यावेळी मूर्ती बनवताना? त्याचं कसं असतं, आपण 2 पायावर जेव्हा पुतळा उभा करतो, मागच्या 2 पायावर उभा होता, आम्ही मोठ्या पुतळ्यामध्ये काही वेळेस काही सपोर्ट देतो. त्याच्यामध्ये आम्ही शेला असा घेतला आहे की शेला एक 3rd पॉईंट पण आहे त्याला सपोर्ट. म्हणजे एक ट्रायंग्युलर फॉर्म जेव्हा असतो त्याला एक मजबूती येतं. ट्रायंग्युलर बेस कुठल्याही बिल्डिंगला असो, कुठल्याही स्ट्रक्चरला असो, ते एक स्टेबल मानले जातं. तर 2 पायांचा सपोर्ट आणि शेला तो जो खाली जमिनीला टेकलेला दाखवलेला आहे, हवेमध्ये उडतो पण आहे, टेकलेला पण आहे. तर हे 3 पॉईंटचा सपोर्ट आहे त्याच्यासाठी. तर त्याच्याने खास मूर्ती खूप चांगली म्हणजे साऊंड आणि त्याला मजबूती असणार. पूर्वीसारखी दुर्घटना घडू नये ही देखील काळजी या ठिकाणी घेतली आणि सुतार सरांनी आपल्याला या सगळ्याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.